हाय मुलांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 23 पाहिला. आता आपण सराव संच 24 पाहणार आहोत. सराव संच 23 मध्ये सर्व विभाजक आणि त्यांचे सामायिक विभाजक आपण त्यांची यादी केली. आता आपल्याला सराव संच 24 मध्ये त्यांचा मसावी काढायचा आहे. मसावीचा अर्थ काय होतो? म म्हणजे महत्तम, स म्हणजे सामायिक आणि सा म्हणजे सामायिक आणि वि म्हणजे विभाजक. महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा आणि सा म्हणजे सामायिक म्हणजे कॉमन म्हणजे दोन्हीमध्ये कॉमन असलेला आणि विभाजक वि म्हणजे विभाजक म्हणजे ग म्हणजे ह्यांच्यामधला सर्वात मोठा विभाजक. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितले विभाजक कसे पाडायचे. कोणाला जर येत नसतील तर त्यांनी मागचा व्हिडिओ सराव संच 23 पहा आणि मग ह्याचा विभाजक पाडा. आता 45चे विभाजक आणि इथे लिहा 30चे विभाजक. पंचेचाळीसचे विभाजक आहेत 1, 3, 5, 9, 15 आणि 45. आता ही म्हणताल तुम्ही कसे पाडले, तर मागचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, त्याच्यामुळे तुम्हाला सर्व कळेल. पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला तिथे सांगितलं आहे. ठीक आहे. 30चे विभाजक 1, 2, 3, 5, 6, 10, 15 आणि 30. आता ह्याचे सामायिक विभाजक काय आहेत? सामायिक विभाजक 1 आहे, 2 नाही 3 आहे, 5 आहे, 15 आहे. मग लिहून घ्या 1, 3, 5 आणि 15. आता ह्याच्यामधल्या मुलांना तुम्हाला कोणता मोठा दिसतोय? तर 15 म्हणजे 15 महत्तम. बघा मसावीचाच अर्थ होतं मोठ्यात मोठा. जो सामायिक विभाजक आहे त्यालाच आपण म्हणतो मसावी. आता मसावी काय आला मग ह्याचा? तर 15. पुढचा आहे 16 आणि 48. 16चे विभाजक आणि 48चे विभाजक. 16चे विभाजक काय येणार आहे? 1, 2, 4, 8 आणि 16. बघा 1च्या पाड्यामध्ये आहे, 2च्या पाड्यामध्ये 2 8 16, 4 चोक 16 आणि 8 दुणे 16 आणि 16 एका 16. तर 48चे विभाजक 1, 2, 3, 4, 6, 8, 12, 16, 24 आणि 48. मग ह्यांचं सामायिक विभाजक किती आले? ह्यांचे सामायिक विभाजक सगळ्यात मोठा शोधायचा आपल्याला. तर आपण पहिल्यापासून सुरुवात करू. 1 आहे, 2 आहे, 4 आहे, 8 आहे, 16सुद्धा आहे. बघा 16 शेवट आहे म्हणजेच ह्यांचा मसावी येतो 16. मी इथे लिहा मसावी 16. आता इथे जास्त सारखं सामायिक विभाजक लिहायची गरज नाही. आता तुम्हाला कळलं की सगळ्यात मोठा जो असतो शेवटचा जो कॉमन असतो तोच असतो तुमचा मसावी. चला आता तिसरं पाहूया. 39 आणि 25. मी इथे लिहा 39चे विभाजक आणि इथे लिहा 25चे विभाजक. आता 39चे विभाजक काय येतात? 1च्या पाड्यामध्ये तो असतो 6, 7, 8, 9. ह्यात दोघांची बेरीज 9 येते म्हणजे 3ने सुद्धा भाग जातो, मग 13ने आणि मग 39ने. 25चे विभाजक बघा आपण कालही सोडवलेत. 1, 5 आणि 25.
हे जर सारखं सारखं सोडवलं तर तुमच्याही लक्षात येईल, कारण की त्याच संख्या आल्यात, तुम्हाला लगेच कळून जाईल. ते ह्यांचं सामायिक विभाजक हा एकच येतो, सगळ्यात मोठा एकच आहे, म्हणून त्यांचा मसावी झाला 1. मसावी झाला 1. चौथा आहे 49 आणि 56. इथले ह्या 49चे विभाजक आणि 56चे विभाजक. 49चे विभाजक 1च्या पाड्यामध्ये आहे. 7 7 49 आणि 49च्या पाड्यामध्ये तो आहे. 1 56चे विभाजक लिहा. 1 2 4 7 7 8 56 दोन्ही येणार आहेत. 14 28 28 28 दुने 56 आणि 56 1 56. बघा 7 8 56 8 7 56. ठीक आहे. 28 दुने 56 आणि 56 1 56. आता याचा मसावी काय येणार आहे? सगळ्यात मोठी संख्या कोणती दिसते तुम्हाला इथे? तर 7 दिसते. बघा इथे 1 पण आहे, 7, पण शेवटची संख्या 7 आहे, म्हणून हा 7 मोठ्यातला मोठा हा सामायिक विभाजक आहे, त्यालाच आपण म्हणतो मसावी. पुढे 5वा प्रश्न आहे 120 आणि 144. अजून आता हाही मोठे मोठे आहेत, हे अंक मोठे आहेत, ह्यांचे अवयव मी अजून एका पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. जो शेवटचा आहे 10 नंबरचा त्यावेळेस सांगेल मी. ठीक आहे. आत्ता 120चे विभाजक आणि 144चे विभाजक. 120चे विभाजक काय येणार आहेत? 1 2 बघा बेसक 12 आणि 0 बे 0 0. 3 4 5 5च्या पाड्यात पण असणार, कारण की एकच स्थानी 0 आहे. 6 8 10 12 15 20 24 30. आता इथे जागा पुरत नाही, असंच लिहिते मी. 30 60 आणि 120 एवढे सगळे अवयव येतात. कोणाचे? ते 120चे. आता आपण 144चे खाली लिहूया, कारण की आपली जागा पुरेना. 144 विभाजक काय येतं? 1 2 3 4 6 8 9 12. बघा 12च्या पाड्यामध्ये पण आहे. 12 12 112 बारी 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 144. 16 18 24 36 48 72 आणि 144. भरपूर अवयव बघायचे. आता सामायिक काढून घेऊ. 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे, नाही 10 12 आहे, 15 नाही, 16 नाही, 20 नाही, 24 आहे. बघा सगळ्यात शेवटी जो 24 आहे तो बघा मोठा आहे सगळ्यात. मग ह्याचा मसावी लिहा. मसावी 24. चला 6वा प्रश्न बघूया. 6वा आहे 81 आणि 99. 81चे विभाजक आणि इथे लिहा 99चे विभाजक. 81चे विभाजक आहेत 1 3 9 27 आणि 81. तर 99चे आहेत 1 3
9, 11, 33 आणि 99. बघा 33 त्रिक 99 होतात. 99 एक 99 आणि 11 9 99 आणि 9 11 99. तर आता सगळ्यात मोठा अंक कोणता आहे? तो तुम्हाला 9 दिसतोय बघा इथे 9. मग मसावी आला 9. चला तर पुढचं गणित बघूया 7 नंबरचं. कोणाला स्क्रीनशॉट हवा असेल तर व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट काढत जा. 7 नंबरचं गणित आहे 24 आणि 36. ह्यांचे आपल्याला आता विभाजक काढायचे सामायिक. 24चे विभाजक आणि आहे 36चे विभाजक. 24चे विभाजक आहेत 1, 2च्या पाड्यामध्ये, कारण की एकक स्थानी 4 ही संख्या आहे. 3 बघा ह्या दोघांची बेरीज 6 येते. 6ने 3ला भाग जातो, 3ने भाग जातो म्हणून 3 आला. 4ने जातो बघा 4 सक 24 आणि 6 चौक 24, 8 त्रिक 24, 12 दुनी 24 आणि 24 एक 24. तर 36चे विभाजक आहेत 1, 2, 3, 4, 6, 9, 12, 18, 36. बघा आता इथे सगळ्यात मोठा दिसतोय तो आता आहे 3, 3, 4, 6, 12. बघा 12 दिसतोय. मग ह्यांचा मसावी आला 12. चला तर 8वं गणित बघूया आपण 25 आणि 75. 25चे विभाजक आणि 75चे विभाजक. 25चे विभाजक आहेत 1, 5 आणि 25. 1च्या पाड्या 5 5 25, 25 1 25. आणि 75चे विभाजक आहेत 1, 3, 5, 15, 25 आणि 75. 3च्या पाड्यामध्ये का आला आहे? 7 आणि 5 12 आणि 12ला भाग जातो 3ने म्हणून 3 हा विभाजक आला आहे. आणि ह्यांच्यातला सगळ्यात मोठा जो अंक आहे तो मला दिसतोय आता इथे 25. मग ह्यांचा मसावी आला 25. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की मी जे शेवटचं गणित आहे त्याचे विभाजक मी अवयव पद्धतीने कसे पाडणार आहे ते तुम्हाला लक्षात येईल. 9वं गणित घेऊया 48 आणि 54. 48, 54. 48चे विभाजक आणि 54चे विभाजक. 48चे विभाजक आहेत 1, 2, 3, 4, 6, 8, 12, 16, 24 आणि 48. आणि 54चे विभाजक आहेत 1, 2, 3, 6, 9, 18, 27 आणि 54. तर इथे सगळ्यात मोठा मला जो दिसतोय तुमच्या डोळ्यांना लगेच दिसेल, इथे 6 दिसते बघा 6, कारण की पुढची संख्या कुठल्याच नाही आहेत. म्हणजेच मसावी आला 6. चला आता 10वा बघूया. आता ह्या संख्या मोठ्या आहेत, ह्यांचे अवयव खूप सारे येतील, पण तुम्हाला मी आता दुसऱ्या पद्धतीने सांगणार आहे की ह्याचे अवयव तुम्ही कसे पाडू शकता. आता 150 आहेत. 150ला 2ने भाग जाईल, कारण की एकक स्थानी 0 आहे. 2ने भाग जातो. बघा आता बेच्या पाड्यात 2 7 14 आणि 2 5 10. कसं केले बघा इथे. आणि आता पुढे
2 आहे तसंच, कारण की 2चे अवयव पडू शकत नाही, 75चे पडू शकतात. 75चे अवयव बघा 5च्या पाड्यात आहेत, 5ने भाग जाऊ शकतो त्याला बघा. 5 × 5 आणि 5 × 5 = 25, म्हणजे 15 × 5 = 75. मग 2 हा अवयव तसाच ठेवला, 5 आहे तसाच ठेवला. आता ह्या 75चे अवयव आपण 15 × 5 पाडले, तर तसेच आपल्याला 15चे अवयव, 15 कोणाच्या पाड्यात आहे तर 5 × 15. आता इथून पुढे अवयव पडू शकत नाहीत, कारण की आता मूळ संख्या झालेल्या आहेत. 225चे अवयव बघूया आता आपण. 225चे अवयव बघा, 5, 6, 7, 8, 9 ह्यांची बेरीज येते 9, म्हणजेच 3ने ह्यांना भाग जाऊ शकतो, म्हणजे 3च्या पाड्यामध्ये आपल्याला 225 भेटून जाईल. 3 × 7 = 21 आणि म्हणजे 75 × 225. आता 3 हा अवयव तसाच ठेवला, 75चे अवयव इथे पण पाडले, इथे पण पाडले. 75चे अवयव काय लिहिणार आपण 5 × 15 आणि तसेच आपण 3 आहे तसाच ठेवला, 5 आहे तसंच, 15चे अवयव पडले 5 आणि × 3. ठीक आहे. आता आपल्याला ह्याच्यातला समान घ्यायच्यात आपल्याला. आता दोन्हीमध्ये इथे 2 आहे, इथे 2 आहे का नाही, मग नाही घ्यायचं. 5 आहे, इथे 5 दिसते, मग तो एकदा 5 लिहायचा, गुणिले इथे 5 आहे, इथे 5 आहे, एकदा लिहा. इथे 3 आहे, इथे 3 आहे, दोन्ही मिळून एकदा लिहा. आता करायचा ह्यांचा गुणाकार. 5 × 5 = 25, 25 × 3 = 75 बघा. म्हणजेच त्यांचा मसावी आलेला आहे, मसावी 75, म्हणजेच 150 आणि 225 यांचा मसावी आलेला आपल्याला 75. सामायिक अवयव काढून घ्या आणि त्यांचा गुणाकार करा, म्हणजे तुम्हाला मोठ्या संख्या जास्त अवघड जाणार नाही. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुढचा जी गणित आहे ती पुढच्या भागामध्ये आपण बघूयात. थँक्यू.